भूमिका दाखवायला पाहिजेत ना। त्यामुळे ही भूमिका घेतली की आम्ही लाहोर विमानतळावर त्या विमानाला थांबू देणार नाही म्हणून दुबईला गेले। दुबईच्याही सरकारने भूमिका घेतली की इथे नाही थांबू देणार म्हणून अंतिमतः कंदाहारला तालिबानच्या संरक्षणात गेले। आठवडाभर निगोसिएशन्स आणि चालू होत्या आणि आमचे परराष्ट्र मंत्री ह्या मौलवी अझहर मसूद सकट तिघांना जाऊन सोडून आले। तिथे विमानामध्ये 158 प्रवासी होते, त्यांचे जीव वाचवण्यासाठी सोडून आले। कुणीही तक्रार करू नका किंवा दुःख बाळगू नका की मला जर इंदिराजींची आठवण येत राहिली, मला येत राहते, इंदिरा गांधींची आठवण येत राहते, तेव्हा येत होती, आज येत राहते। माझं जे खरं म्हणजे सार्वजनिक जीवन आहे ते 1975 मध्ये इंदिराजींनी देशाला आणीबाणी लागू केली, त्यामध्ये माझ्या परीने जमणारा खारीचा वाटा हुकुमशाही विरुद्धची लढाई इथून आहे। पण देशाची एकात्मता आणि दहशतवादाचा सामना बाईंनी गडबड नाही केलेली, आवाज नाही पाहिजे। 1983 मध्ये भारताचा एक तरुण IFS अधिकारी रवींद्र म्हात्रे याला लंडनमध्ये काश्मीरमधली एक दहशतवादी संघटना JKLF जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट यांनी रवींद्र म्हात्रेला लंडनमध्ये किडनॅप केलं आणि मागण्या केल्या की JKLFचा संस्थापक मकबूल भट्ट भारताच्या तुरुंगात आहे, त्याला सोडा। इंदिराजी म्हटल्या दहशतवाद्यांशी बोलणी करणं ही आमची पॉलिसी नाही। 48 तासांच्या नंतर बातमी आली की थेम्स नदीच्या काठी रवींद्र म्हात्रेचं हाल करून छलनी झालेलं प्रेत सापडलं। मी आजवरती संध्याकाळ विसरलेलो नाहीये, कारण पेटून उठलेल्या आम्ही काही तरुणांनी त्यावेळी पुण्यामध्ये एक मोर्चा काढला, 50,000 जण सामील होते। पुण्यातल्या ज्या पुलाला म्हात्रे पूल नाव आहे हे लक्षात ठेवायत की तो म्हात्रे म्हणजे हा रवींद्र म्हात्रे आहे, तो म्हात्रे आहे। भारतामध्ये ती बातमी आजच्या संध्याकाळी आली। इंदिराजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी मकबूल भट्टला त्या गुवाहाटीच्या जेलमध्ये फासावर लटकवला। मला प्रश्न पडतो, अफजल गुरु काय करतोय अजून? आणि मौलवी अझहर मसूदला सोडवण्याकरता जसं एक विमान पळवून नेलं तशी काय आम्ही काय दुसरं विमान पळवून नेण्याची वाट बघतोत काय? इंदिराजी पंतप्रधान असताना भारताचं एक विमान सुद्धा दहशतवाद्यांनी पळवून नेलं आणि कराची विमानतळावर उतरवलं। हे असेच 150-200 प्रवासी होते। इंदिराजींनी उलटी धमकी दिली आहे की एका जरी प्रवाशाच्या अंगाला हात लावाल तर याद राखा। मग दहशतवाद्यांनी काय केलं? त्यांनी प्रवाशांना सोडून दिलं आणि विमान पेटवून दिलं। आणि तरी इंदिराजींनी गप्प बसून ऐकून घेतलेलं नाही। इंदिराजींनी पाकिस्तानच्या सर्व विमानांना भारतीय हवाई हद्दीतून जायला बंदी घातली। ती पुढे पाकिस्तानशी पुन्हा एकदा मैत्रीच्या चर्चा सुरू करेपर्यंत म्हणजे 1998-99 पर्यंत ती बंदी होती, त्यावेळेला उठवली ती बंदी। दहशतवाद्यांशी सौम्यपणे मुकाबला होतच नाही, तडजोडी करून त्याहून होत नाही। आणि निषेध दिले, आणखी कडक निषेध दिले, निषेधाचे खलिते पाठवले नाही, त्यांना जाऊन चोपायलाच पाहिजे, चपराकच बसायला पाहिजे, हाच दहशतवादाला होता। मला पडतो प्रश्न की देश म्हणून आम्ही कधी शहाणे, कधी जागे, कधी होणार आहोत का आपण? मुंबई बॉम्बस्फोट, मुख्य आरोपी निसटून पाकिस्तानात आणि खुशाल तिथून मधल्या सर्व वर्षांमध्ये भारतात जे करायचं ते तो करू शकतोय। हसत असेल भारताच्या कायदा सुव्यवस्थेला, हसत असेल भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला। विमान पळवून नेलं। मला दावा आहे की जागतिक राजकारणाचं मला थोडंसं समजतं, अल्प असेल, अज्ञान असेल, पण मला एक काय मान्य आहे की त्यावेळच्या स्थितीत प्रथम त्या विमानातल्या प्रवाशांना सुरक्षित आणणे ही मुख्य भूमिका हवी होती। प्रसंगी 2 पावलं मागे घ्यावी लागतात हे मला जरूर समजतं आणि मला मान्य आहे। पण अरे तात्पुरतं जर त्यावेळी सोडवलं तर तो हिशोब चुकता करायचं काय पाऊल उचललं पुढे ते पाहिजे ना। जी दवा आज पाकिस्तान भारताला खिलवत आहे ती पाकिस्तानला नाही खिलवता येणार।
हे बांगलादेश नावाचा जे कृतज्ञ देश आहे त्याच्यावर त्यांचाच देश अत्याचार करत होता, त्यांचंच सैन्य आया बहिणींची आबरू लुटत होतं. आजही त्यांची घुसखोरी चालू आहे. वाचवलं आपण, स्वातंत्र्य भारतामुळे मिळालं, आता ते बैले भारतावर उलटायला मोकळे. पाहावं त्या दहशतवादी कृत्यामध्ये, बघावं तर बांगलादेशमध्ये त्यांच्यात घुसखोरी तर इतकी अमर्याद आहे की अनेक ठिकाणी आता मूळ तिथल्या भारतीयांपेक्षा हे आसामचा प्रश्न गंभीर आहे. गुवाहाटीमध्ये बॉम्बस्फोट झाला तो या घुसखोर आणि त्या दहशतवाद्यांच्या सहाय्याने झाला. हे ओपन सिक्रेट आहे. बोलायला लोक बिचकतात, बोलायला राजकीय नेते सुद्धा बिचकतात. कारण तू आतमध्ये तुला देतो आयडेंटिटी कार्ड, रेशन कार्ड, मला मत दिलंस म्हणजे झालं. राजकारण सुद्धा जवळजवळ देशद्रोही झालेलं आहे असं म्हणणं फार चुकीचं ठरणार नाही. विमान पळवून नेलं आणि तडजोड करा आणि नंतर त्यानं चपराक, मी नाव दिलंय त्याला शिवाजी मार्ग. शिवाजी मार्ग शिवाजी महाराजांनी घेतली का नाही कधी पावलं मागे? घेतली ना, पण हिशोब लक्षात ठेवले आणि वेचून वेचून नंतर चुकते केलेले आहेत. आम्ही काय करतो? आम्ही खोट्या आणि चुकीच्या सहिष्णुतेपायी इथेच सांगतो की सहिष्णुता ही ताकद आहे भारताची, आजही ताकद आहे. पण खोट्या कल्पनांच्या पायी सारखं आमचं भूमिका झालं गेलं विसरून जाऊ. किती काळ भांडत राहा. अरे ते विसरायला तयार आहेत का? ते आजही हिशोब चुकते करण्याची ते विष उगाळतायत. दिवस रात्र भारताविरुद्ध हिंसेची भाषा आहे. 10,000 दहशतवाद्यांचं प्रशिक्षण चालू आहे.